त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आलेले. दुसरं काय आहे? जे काय प्रकरण झालं पुण्यात तातारेव पाटील प्रकरणी काय साहेबांना माहिती दिली? माहिती आहे त्यांना. आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती. न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही. नेमकं कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत? काय पुढची प्रक्रिया आहे? आम्ही सगळे परिवारातली लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा कळलंच. दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही 3 वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे वक्तव्य केले, 3 वेळेस पुणे पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून आरोप केले जातात की संशय आहे सगळ्यामध्ये. तुम्ही कसं बघता याच्यामध्ये? म्हणजे रिमांड कॉपीमध्येच थेट त्यांच्या पहिल्याच प्रिंटिंग मिस्टेक म्हणून सांगितलं, जे कबूलही केलं. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे. प्रांजल केवलकर रेकॉर्डिंगचे गुन्हेगार आहेत असं सांगितलं होतं काही आणि